Hello friends, myself Surikant Rodge, Head Department of Electronics, Adarsh Mahavidyalay, Dhamangwa Railway. Friends, we are going to start our first unit and that is basic instrumentation. Instrumentation म्हणजे काय की ज्या युनिटमध्ये आपल्याला मेजरमेंट कसं करायचं, कोणत्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने करायचं ते आपल्याला युनिटमध्ये बघायचं आहे. ओके, तर बेसिक इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे समजा आता एखादा व्होल्ट मीटर आहे, एखादं करंट मीटर आहे किंवा ओहम मीटर आहे किंवा तुमच्या गाडीचं स्पीडोमीटर आहे, बरोबर आहे. तर स्पीडोमीटर काय मेजर करतं? स्पीड ऑफ युअर व्हेकल. तसंच व्होल्ट मीटर काय मेजर करेल? व्होल्टेज. तसंच करंट मीटर काय मेजर करेल? करंट. त्याप्रमाणे ओहम मीटर काय मेजर करेल? रेजिस्टन्स. म्हणजे ह्या ज्या काही सिस्टीम्स आहेत, व्होल्टेज मेजरमेंट करता, करंट मेजरमेंट करता, तसंच स्पीड मेजरमेंट करता, तर याला आपण काय म्हणतो? इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. तर या सर्व सिस्टीम ज्या आहेत त्या आपल्याला या पहिल्या युनिटमध्ये स्टडी करायच्या आहेत. तर जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम याची ब्लॉक डायग्राम आपल्याला स्टडी करायची आहे. जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम म्हणजे इट इज ए कॉमनली ॲक्सेप्टेड इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम विच इज यूज टू रिप्रेझेंट द व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी अंडर मेजरमेंट. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. ओके, मग जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम म्हणजे काय की इट इज ए systematic arrangement of the different elements of the measurement system to represent the value of quantity under measurement. म्हणजे अशी काही अरेंजमेंट की जेणेकरून ती अरेंजमेंट काय करेल? तुम्हाला त्या क्वांटिटीची रिअल जी व्हॅल्यू आहे ती रिप्रेझेंट करेल त्याच्या आउटपुटला. अशा प्रकारची जी सिस्टीम आहे आपण त्याला काय म्हणतो? जनरलाइज्ड इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. तर जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीममध्ये आपल्याला कोणकोणते ब्लॉक्स आहे? प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट आहे, पहिला प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट, नंतर व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंट, व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंट, डेटा ट्रान्समिशन एलिमेंट आणि डेटा प्रेझेंटेशन. आता प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटचं काम काय आहे की इट सेन्स द क्वांटिटी अँड कन्वर्ट्स दॅट क्वांटिटी इन टू दी equivalent electrical signal. So that particular device is known as primary sensing element. It senses the quantity primarily and then it converts that quantity into the equivalent electronic signal. तर प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटमध्ये काय काय असू शकतं? मग तर एक सेन्सर असू शकतं आणि ट्रान्सड्यूसर. म्हणजे प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटला क्वांटिटी गेली, जी क्वांटिटी आपल्याला मेजर करायची आहे ती क्वांटिटी समजा प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटला गेली तर ती काय करेल? तो काय करेल? त्या क्वांटिटीला डिटेक्ट करेल आणि त्या क्वांटिटीला डिटेक्ट केल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करेल. तर त्या प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटमध्ये मग कोणते एलिमेंट असले पाहिजे? ट्रान्सड्यूसर आणि डिटेक्टर. डिटेक्टर काय करेल की त्या क्वांटिटीला डिटेक्ट करेल आणि ट्रान्सड्यूसर काय करेल? इट कन्वर्ट्स दॅट क्वांटिटी इंटू इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नल. म्हणजे जो काही डिव्हाइस त्या सिस्टीममध्ये वापरलेला आहे क्वांटिटीचं फिजिकल क्वांटिटीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करण्याकरता, तर तो काय असेल? ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसर म्हणजे काय? इट इज ए एनर्जी कन्व्हर्टर विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू दी अनदर फॉर्म. बरोबर. ज्या प्रकारे आपल्या कॉलेजमध्ये कार्यक्रम चालतात, साहेब किंवा कोणी जो वक्ता आहे तो कशावर बोलतो? मायक्रोफोनवर बोलतो. सो मायक्रोफोन और माईक इज ए ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट्स साऊंड एनर्जी इंटू दी इलेक्ट्रिकल फॉर्म आणि इलेक्ट्रिकल फॉर्मचं कन्व्हर्शन झाल्यानंतर मग ॲम्प्लिफायर काय करतो? ॲम्प्लिफाय करतो त्या साऊंडला आणि मग स्पीकर काय करतो? त्या इलेक्ट्रिकल सिग्नलचं कन्व्हर्शन कशामध्ये करतो? साऊंड सिग्नलमध्ये. म्हणजे मग स्पीकरसुद्धा काय? ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल सिग्नल इंटू दी साऊंड सिग्नल.
मग माईक काय करतो, माईक कन्वर्ट दी साऊंड सिग्नल इन टू दी इलेक्ट्रिकल सिग्नल. म्हणून ट्रान्सड्यूसर म्हणजे काय आहे, इट इज ए एनर्जी कन्व्हर्टर विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इन टू दी अनदर फॉर्म. ज्यावेळेस आपण क्वांटिटी जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीमला देतो त्यावेळेस प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटचं काम काय आहे, इट डिटेक्ट्स दी क्वांटिटी अँड कन्वर्ट्स दॅट क्वांटिटी इन टू दी इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नल. इक्विव्हॅलंट जो शब्द आहे त्याचं महत्त्वाचं मिनिंग आहे. समजा मी बोलत असेल आणि माझा जर आवाज जर गांडोळे सरांसारखा येत असेल किंवा गांडोळे सर बोलत असतील आणि माझा जर आवाज गांडोळे सरांसारखा येत असेल तर इट इज नॉट ए इक्विव्हॅलंट कन्व्हर्शन. सो मी जर बोलत असेल आणि माझा आवाज जर माझ्यासारखाच येत असेल सो दॅट इज नोन ॲज इक्विव्हॅलंट कन्व्हर्शन. म्हणून प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटचं काम काय आहे, इट डिटेक्ट्स दी क्वांटिटी and then converts that quantity into equivalent electrical signal, and that's why this primary sensing element stage is also known as transducer detector stage or detector transducer stage. And that's why here we have written here the quantity under measurement makes its first contact with the measurement system through primary sensing element. The job of primary sensing element is to sense the quantity and converts it into the equivalent electrical signal. For the conversion of quantity into the electrical signal, the transducers are used. The transducer is a energy converter which converts one form of energy into the another. In case of instrumentation system, the transducers are used to convert physical quantity into the equivalent electrical signal. Since primary sensing element detects the quantity and converts it into the equivalent electrical signal, and that's why this stage of instrumentation system is also known as detector stage. Okay, then next element of this instrumentation system is a variable manipulation element. The variable manipulation means the change in the numerical value of the signal while keeping the original nature of the signal as it is. This job of variable manipulation element is performed by the amplifier or any device which manipulates the quantity. For example, electronic amplifier in the instrumentation system increases the amplitude of the signal. Following figure shows the CE amplifier used for variable manipulation element. See here, this is the common emitter amplifier. When we apply the weak signal to the common emitter amplifier, then this common emitter amplifier amplifies this signal into this signal, and that's why this common emitter amplifier here acting as a variable manipulation element, means increasing the value of the numerical value of the signal while keeping the original nature of the signal as it is. See here, the original nature of the signal is sinusoidal. Then the output of the C amplifier is also a sinusoidal, but here only there is a increase in the numerical value of the signal, and that's why this C amplifier acts as a variable manipulation element. So the definition of variable manipulation is like this. The variable manipulation means the change in the numerical value of the signal while keeping the original nature of the signal as it is. See here, this is the nature of the input signal and this is the nature of the output signal. The nature of input signal as well as output signal is both the signals are same. Nature of both the signals are same. Here this is the input signal and this is the output signal. The nature of both the signals is the same, but only there is a increase in the numerical value of the input signal as per our requirement, and that's why this is known as variable manipulation. Then next is the variable conversion. So see here, the variable conversion element
variable conversion means the change in the shape of the signal while preserving the original information in the signal as it is. The Java variable conversion element is to convert incoming signal or incoming electrical quantity into the another electrical quantity, but the nature of input signal is sinusoidal, but nature of output signal is a train of pulses. Therefore, AD and DA converters in the instrumentation system converts analog quantity into the digital one and digital into the analog one. Hence, AD and DA converters acts as variable conversion elements. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की समजा तुमचा सिग्नल जर ॲनालॉग असेल आणि त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला जर कशामध्ये पाहिजे असेल डिजिटल सिग्नलमध्ये, तर त्याला आपल्याला डिजिटल सिग्नलमध्ये सुद्धा कन्वर्ट करता येतं. आणि तुमच्याजवळचा सिग्नल समजा डिजिटल असेल आणि त्याचं जर कन्व्हर्शन तुम्हाला समजा ॲनालॉगमध्ये पाहिजे असेल, तर तुम्हाला त्याचं डिजिटल सिग्नलचं कन्व्हर्शन ॲनालॉगमध्ये सुद्धा करता येतं आणि ॲनालॉगचं कन्व्हर्शन डिजिटलमध्ये सुद्धा करता येतं. ॲनालॉग सिग्नल म्हणजे काय की ज्या सिग्नलची व्हॅल्यू ही विथ रिस्पेक्ट टू टाईम कंटिन्युअसली इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असते त्याला आपण ॲनालॉग सिग्नल म्हणतो. आणि जो सिग्नल ट्रेन ऑफ पल्सेस किंवा पल्सेसच्या फॉर्ममध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो, डिजिटल सिग्नल. तर आपल्याला डिजिटल सिग्नलचं कन्व्हर्शन ॲनालॉगमध्ये करायचं असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल, DA कन्व्हर्टर. AD कन्व्हर्टर केव्हा वापराल तुम्ही, ज्यावेळेस तुम्हाला डिजिटल सिग्नलचं कन्व्हर्शन जर ॲनालॉगमध्ये पाहिजे आहे त्यावेळेस आणि ॲनालॉगचं कन्व्हर्शन डिजिटलमध्ये पाहिजे आहे त्यावेळेस काय वापराल, DA कन्व्हर्टर. अशा प्रकारे या इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीममध्ये कधीकधी डिजिटल सिग्नलचं कन्व्हर्शन ॲनालॉग फॉर्ममध्ये करावं लागतं आणि ॲनालॉग सिग्नलचं काम डिजिटल सिग्नलमध्ये करावं लागतं. आणि म्हणूनच DA आणि AD कन्व्हर्टर जे आपण सेकंड इयरला शिकलेलो आहोत त्याचा उपयोग या सिस्टीममध्ये केला जातो. आणि म्हणून याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंट. म्हणजे आपल्याला ॲनालॉग सिग्नलचं कन्व्हर्शन डिजिटलमध्ये करायचं आहे तर आपण काय करू, AD कन्व्हर्टर वापरू. तर हे जे आपण शिकलेलं आहोत ते सेकंड इयरला शिकलेलं आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला हे DA आणि AD कन्व्हर्टर्स काय आहेत हे माहिती आहेत. AD म्हणजे काय, कन्व्हर्शन ऑफ ॲनालॉग सिग्नल इंटू डिजिटल सिग्नल. आणि A म्हणजे काय, कन्व्हर्शन ऑफ डिजिटल सिग्नल इंटू दी ॲनालॉग सिग्नल. लाईकवाईज नंतर मग आहे तुम्हाला डेटा ट्रान्सफर करायचा आहे. डेटा ट्रान्सफर करायचा आहे प्रेझेंटेशन एलिमेंट करता, तर तुम्हाला काहीतरी ट्रान्समिशन एलिमेंट लागेल जेणेकरून तो डेटा ट्रान्समिशन जो एलिमेंट आहे तो काय करेल, व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंटच्या आउटपुटचा डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटला पाठवेल किंवा पोचून देईल. अशा प्रकारे आपल्याला डेटा ट्रान्समिशन एलिमेंटची आवश्यकता आहे. म्हणून इथे आपण म्हटलेलं आहे की जॉब ऑफ डेटा ट्रान्समिशन एलिमेंट इज टू ट्रान्सफर the data available at the output of variable conversion element to the data presentation element. The example of data transmission element is a overhead lines which transfers the electricity from one point to the another. Similarly, motion of spacecraft can be controlled by a complicated telemetry system through radio signal. आता याचा अर्थ काय होतो की समजा आपल्या घरी जी वीज येते किंवा आपल्या घरी जी इलेक्ट्रिसिटी येते ती कशी येते, एका पोलवरून दुसऱ्या पोलवरून तिसऱ्या पोलवर आणि नंतर ज्यावेळेस आपल्या घराच्या बाजूला जो पोल आहे त्याच्यावरून आपल्या घरापर्यंत येईल. बरोबर आहे. म्हणजे काय होऊन राहिलं, इलेक्ट्रिसिटी जनरेशन जे आहे ते पर्टिक्युलर एका पॉईंटला होऊन राहिलं आणि तिथली इलेक्ट्रिसिटी जी आहे पोल बाय पोल आपल्या घरापर्यंत येऊन राहिले. म्हणजे हे जे एलिमेंट्समध्ये वापरलेले आहेत आपण पोल्स फॉर ट्रान्समिटिंग इलेक्ट्रिसिटी याला काय म्हणूया आपण, डेटा ट्रान्समिशन एलिमेंट. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेशन एलिमेंटपासून आपल्या घरापर्यंत येऊन राहिली त्याला आपण काय म्हणूया, डेटा
ट्रान्समिशन एलिमेंट. तसंच समजा आता एरोप्लेन जे आहे किंवा स्पेसक्राफ्ट जे आहे त्याची मूवमेंट कुठून कंट्रोल करतो आपण? अर्थवर जे ट्रान्समिटिंग स्टेशन्स आहेत ते एरोप्लेनची किंवा स्पेसक्राफ्टची मूवमेंट जी आहे ती कंट्रोल करतात. म्हणजे किती अंतरावरून तुम्ही गेले पाहिजे, आता कोणतं स्टेशन आलं, तिथे तुम्ही उतरलं पाहिजे की नाही उतरलं पाहिजे, तर हे कशावरून कळतं? त्या एरोप्लेनला डेटा ट्रान्समिशन एलिमेंटपासून. अर्थवर जे ट्रान्समिशन एलिमेंट जे आहेत म्हणजे टेलिमेट्री सिस्टीम किंवा रेडिओ कंट्रोल सिस्टीम्स ज्या स्पेसक्राफ्टच्या मोशन्स कंट्रोल करतात तर त्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणून जे जमिनीवर जे स्टेशन्स आहे किंवा अर्थवर जे ट्रान्समिटिंग स्टेशन्स आहेत ते स्पेसक्राफ्टची मूवमेंट कंट्रोल करतात. म्हणजे त्यांनी सिग्नल पाठवला की त्या स्पेसक्राफ्टला समजतं की आपण तिथे उतरायचं की नाही उतरायचं, किती डिस्टन्सवरून चालायचं, जेणेकरून दुसऱ्या स्पेसक्राफ्टसोबत आपली टक्कर होणार नाही. अशा प्रकारचे जे एलिमेंट्स आहेत त्याला आपण डेटा ट्रान्समिशन एलिमेंट म्हणतो. कारण काय की ते त्या पर्टिक्युलर स्पेसक्राफ्टला किंवा आपल्याकडे जी इलेक्ट्रिसिटी येईल त्याला काय करतात? कंट्रोल करतात. आणि तो जो डेटा आहे इथला कुठला पॉवर स्टेशनचा जो डेटा आहे तो तुम्हाला ट्रान्सफर करतात. समजा फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल समजा आपण घेतलं तर इलेक्ट्रिसिटीचे जे पोल्स आहेत ते काय करतात? जिथे पॉवर जनरेशन होऊन राहिलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊन राहिलेले आहे, तिथला डेटा काय करतात? ते तुम्हाला ट्रान्सफर करतात तुमच्या घरापर्यंत. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? डेटा ट्रान्समिशन एलिमेंट. तसंच स्पेसक्राफ्ट जे वर असतात जमिनीपासून त्याची मूवमेंट कोण कंट्रोल करतो? अर्थवर जे ट्रान्समिटिंग स्टेशन्स असतात ते त्यांना सिग्नल पाठवतात कुठे उतरायचं, किती हाईटवर चालायचं, काय करायचं. तर हा जो डेटा आहे तो हे जे अर्थवरचे जे ट्रान्समिटिंग स्टेशन्स आहेत ते त्यांना ट्रान्समिट करतात आणि त्याच्या प्रकारे स्पेसक्राफ्ट काम करतात किंवा तिथले जे पायलट जे आहेत त्या ह्या डेटाचा उपयोग करून ते एरोप्लेनला कंट्रोल करतात किंवा स्पेसक्राफ्टला कंट्रोल करतात. अशा प्रकारे डेटा ट्रान्समिशन एलिमेंटचं काम आहे. नंतर लास्ट इज ए डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट. आता डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटचं काय काम आहे? समजा व्होल्टमीटर जर असेल तर व्होल्टमीटरचं काम काय आहे की जे तुम्ही काही व्होल्टेज त्याला सप्लाय व्होल्टेजपासून दिलं आहे त्याची व्हॅल्यू त्यांनी रिप्रेझेंट करायला पाहिजे. आता ती रिप्रेझेंट कशाच्या माध्यमातून करेल? पॉइंटर आणि डायलच्या माध्यमातून करेल किंवा डिजिटल डिस्प्ले असेल तर डिजिटल डिस्प्लेच्या माध्यमातून ते रिप्रेझेंट करेल. म्हणून डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटचं काम काय आहे की जी क्वांटिटी आपण त्या जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीमच्या इनपुटला दिलेली आहे त्याची व्हॅल्यू तो नेहमी रिप्रेझेंट करत असतो. आता रिप्रेझेंट करण्यासाठी कोण आहे, काय आहे? पॉइंटर आणि डायल. पॉइंटरची पोझिशन डायलवरची जर तुम्ही बघितली तर त्याच्यावरून तुम्हाला सांगता येतं ना इतकं व्होल्टेज आहे. म्हणून पॉइंटर आणि डायल जे असतं कोणत्याही इन्स्ट्रुमेंटचं तर त्याला काय म्हणतो आपण? डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट. आता डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट मध्ये मॅन्युअलसुद्धा असतं किंवा डिजिटलसुद्धा असतं. डिजिटल जर डिस्प्ले असेल तर डायरेक्ट त्याची व्हॅल्यू तो काय करतो? डायरेक्टली रिप्रेझेंट करतो. समजा तसं जर नसेल तर काय होईल? तर मॅन्युअल जर असेल तर काय होईल? तुम्हाला पॉइंटर किती व्होल्टच्या स्केलवर आहे, 5 व्होल्टच्या स्केलवर जर असेल तर तुम्ही काय म्हणाल? 5 व्होल्ट व्होल्टेज आहे. समजा 10 व्होल्टच्या स्केलवर जर तो पॉइंटर असेल तर तुम्ही काय म्हणाल? 10 व्होल्ट व्होल्टेज आहे. बरोबर. अशा प्रकारे पॉइंटरची पोझिशन आपण त्या कॅलिब्रेटेड स्केलवर बघून आपण काय करू शकतो? त्या अप्लाइड व्होल्टेजची किंवा अप्लाइड करंटची किंवा अप्लाइड रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण इस्टिमेट करू शकतो. म्हणून पॉइंटर अँड डायल ऑफ एनी इन्स्ट्रुमेंट इज नोन ॲज डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट. आणि म्हणून
हा जो एलिमेंट आहे डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट, इट इज ए व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट, बिकॉज by observing the position of the pointer you can measure the quantity applied to that particular measurement system. म्हणजे जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीममध्ये 5 ब्लॉक्स असतात. पहिला ब्लॉक म्हणजे कोणता? प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट. दुसरा ब्लॉक व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंट. तिसरा ब्लॉक काय असतो? व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंट. चौथा कोणता असतो? डेटा ट्रान्समिशन एलिमेंट आणि डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट. आता इथे जो आहे पहिला जो एलिमेंट आहे हा काय करेल? क्वांटिटी सेन्स करेल. त्याचं कन्व्हर्शन तो कशामध्ये करेल? इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करेल. आणि तो इलेक्ट्रिकल सिग्नल जो आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल तो कुठे जाईल? व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंटला. आता इथे जो आहे एलिमेंट तो कोणता आहे? व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंट. मग व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंटला किती व्होल्टेज पाहिजे आणि किती नाही पाहिजे हे कोण ठरवेल? व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंट. म्हणजे प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटने जो डेटा दिलेला आहे त्याच्या आउटपुटला त्याला डिझायर्ड ॲम्प्लिफिकेशन करण्याचं काम कोण करतं? व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंट. नंतर समजा यदाकदाचित जर तुम्हाला त्या क्वांटिटीला वेगळ्या फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे समजा इथे समजा या व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंटच्या आउटपुटला समजा तुम्हाला ॲनालॉग सिग्नल मिळत असेल आणि डेटा ट्रान्समिशन एलिमेंटला जो सिग्नल पाहिजे असेल तो जर समजा डिजिटल फॉर्ममध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? व्हेरिएबल मॅनिप्युलेशनचं आउटपुट डिजिटल फॉर्ममध्ये करावं लागेल आणि म्हणूनच तुम्हाला डिजिटल कन्व्हर्शन एलिमेंटची आवश्यकता आहे. बरोबर आहे मित्रांनो? तसंच मग आता इथे जो डेटा इथे कन्व्हर्शन झालेलं आहे व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंटच्या व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंट का कोणता सिग्नल देईल तुम्हाला? डिजिटल सिग्नल देईल. आणि इथे जो सिग्नल आलेला आहे तो कोणता सिग्नल आहे? डिजिटल. आणि म्हणून मग हा जो डिजिटल सिग्नल आहे हा जर डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटला जर पाठवायचा असेल तर तुम्हाला कशाची आवश्यकता लागेल? डेटा ट्रान्समिशन एलिमेंटची आवश्यकता लागेल. आणि डेटा ट्रान्समिशन एलिमेंटचं काम काय आहे? टू ट्रान्सफर द डेटा अवेलेबल ॲट द आउटपुट ऑफ व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंट टू दी डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट. आणि म्हणूनच इथे तुम्हाला डेटा ट्रान्सफर करायचा आहे म्हणून डेटा ट्रान्समिशन एलिमेंटची आवश्यकता आहे. तसंच मग डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटचं काम काय असू शकतं? की जी काही क्वांटिटी तुम्ही इथे अप्लाय केलेली आहे, क्वांटिटी अंडर मेजरमेंट इथे लिहिलेलं आहे ना आपण, ती जी क्वांटिटी मेजर करायची आहे ती इथे आपण अप्लाय करतो आणि तिची व्हॅल्यू डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटच्या आउटपुटला येतं. म्हणजे मेन पर्पज ऑफ डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट इज टू रिप्रेझेंट दी व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी अप्लाइड ॲट दी इनपुट ऑफ जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. म्हणजे याचं काम काय आहे की जी काही क्वांटिटी तुम्ही इथे अप्लाय केलेली आहे इनपुटला त्याची व्हॅल्यू रिप्रेझेंट करण्याचं काम कोण करत असेल? तर डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट. आता डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटमध्ये काय असू शकतं? एक कॅलिब्रेटेड स्केल आणि एक पॉइंटर किंवा डिजिटल डिस्प्ले किंवा CRO. मग आता जी काही व्हॅल्यू याच्या इनपुटला आलेली आहे तिला तो कसा रिप्रेझेंट करेल? पॉइंटर आणि डायलच्या सहाय्याने किंवा त्या आपल्या कशा सहाय्याने करू शकतो? CROच्या सहाय्याने करू शकतो किंवा डिजिटल डिस्प्ले जर असेल तर तो डिजिटल डिस्प्लेच्या सहाय्याने तो ती व्हॅल्यू जी आहे जी आपण इथे अप्लाय केलेली आहे त्याची व्हॅल्यू तो एक तर डिजिटल फॉर्ममध्ये इथे देऊ शकतो किंवा ॲनालॉग फॉर्ममध्ये इथे देऊ शकतो किंवा CROच्या मदतीने किंवा CRO इथे लावून आपण त्याची व्हॅल्यू बघू शकतो. म्हणजेच जे पॉइंटर आणि डायल आहे इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीमचं ते किंवा CRO जो आहे त्याच्या माध्यमातून आपण जी काही क्वांटिटी इथे इनपुटला अप्लाय केलेली आहे त्याची व्हॅल्यू आपण इथे मेजर करू शकतो. म्हणजे साधं सांगायचं झालं तर तुम्ही तुमची गाडी चालवता, व्हेकल चालवता, बरोबर आहे? व्हेकल चालवता तर तुमच्या त्या पॉइंटर आणि डायलवर काय दिसतं? माझी गाडी किती स्पीडने चाललेली आहे.
मग आता त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, स्पीडोमीटरमध्ये गिअरिंग सिस्टीम असते. पुन्हा तुमच्या त्या चाकाची स्पीड जी आहे ती ट्रान्सफर करण्याकरता एक केबल असतो. मग केबल म्हणजे काय झाला, डेटा ट्रान्समिशन एलिमेंट झाला तुमचा. आणि गिअर्स जे असतात त्या स्पीडोमीटरमध्ये, गिअर्स म्हणजे असे टूथ व्हील्स जे असतात त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंट. त्या स्पीडोमीटरमध्ये व्हेरिएबल कन्व्हर्शनचं काम पडत नाही, म्हणून डायरेक्ट व्हेरिएबल मॅनिप्युलेशनचा डेटा जो आहे तो डेटा ट्रान्समिशन एलिमेंट थ्रू कशाला जातो, प्रेझेंटेशन एलिमेंटमध्ये. प्रेझेंटेशन एलिमेंटमध्ये काय असतं, एक पॉइंटर असतो, बरोबर आहे, एक पॉइंटर असतो आणि एक डायल असतं, बरोबर आहे. आणि पॉइंटरची पोझिशन त्या डायलवर बघून तुम्ही तुमची गाडी किती स्पीडने चाललेली आहे हे ठरवू शकता की नाही ठरवू शकत, बरोबर. तसंच काही काही गाड्यांमध्ये, आजच्या नवीन गाड्यांमध्ये डिजिटल डिस्प्ले सिस्टीम आलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर सरळ सरळ त्याची व्हॅल्यू रिप्रेझेंट होते. म्हणजे समजा तुमची गाडी 40च्या स्पीडने चालू असेल तर 40च्या स्पीडनी, 60च्या स्पीडने चालू असेल 60च्या स्पीडनी, त्याचप्रकारे 80च्या स्पीडनी चालू असेल तुमची गाडी, चालत असेल समजा तर 80च्या स्पीडनी. अशा प्रकारे ही जी आहे याला म्हणतात जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. जनरलाइज का म्हणतात याला, कारण की इट इज ए कॉमनली ॲक्सेप्टेड सिस्टीम. म्हणजे कोणतीही गाडी असो, ती 60च्या स्पीडने चालू आहे किंवा 40च्या स्पीडने चालू आहे किंवा 80च्या स्पीडने चालू आहे, हे त्याच्या पॉइंटर आणि डायलवरून आपल्याला कळतं. आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की आपली गाडी कोणत्या स्पीडने चालू आहे. म्हणून स्पीडोमीटर इज ए कॉमनली ॲक्सेप्टेड सिस्टीम. सिमिलरली voltmeter is a commonly accepted system. Likewise, this is a just introduction of the generalized instrumentation system. Okay, thank you.